आणि आता राज्यातल्या पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूया। सिंधुदुर्गमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण, पाऊस पडण्याची शक्यता। वाशिममध्ये अर्धा पावसाळा उलटूनही एकबुर्जी प्रकल्पात 52% पाणीसाठा, वाशिम शहराच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक, उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती। धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ, मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा 50%वर, सध्या पाणी टंचाईचं संकट दूर, मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा। अहिल्यानगरच्या भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा होणार, शताब्दी महोत्सव समिती स्थापन करून संवर्धन आणि या भागातील पर्यटनाला संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न। जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वत परिसर हिरवाईनं नटला, नैसर्गिक सौंदर्य खुलल्यानं सातपुडा पर्वतरांग पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। जळगावातील शेतकरी कापूस कोळपणी करण्याच्या कामात व्यस्त, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। पुण्याच्या भोरमधील हिरडस मावळ भागात जोरदार पावसासह सोसाट्याचा वारा, वादळी वाऱ्यामुळे काळेश्वरी मंदिरावरील पत्रे उडाले। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव, सततच्या ओलाव्यामुळे हजारो एकरवरील पिकांना फटका। गोंदियात जुलै महिन्यातील पूरपरिस्थितीमुळे 5 नागरिक, 15 जनावरांचा मृत्यू, तर 720 घरांचं आणि जनावरांच्या 250 गोठ्यांचं नुकसान, जिल्ह्यातील 4 धरणांमधील पाणी साठ्यात वाढ।